हाय गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? तर चला आपण काय बनवणार आहोत, पोहा कटलेट. तर त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला पोहे. तर सुरुवातीला बघू शकतात की एक छोटा बाउल आपण पोहा घेतलेले आहेत. तर सुरुवातीला ह्या पोह्याला आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. पाणी इथं बघू शकतात की आपण पाणी टाकलेले आहे आणि त्याला व्यवस्थित असं घासून धुवायचे आहे, जेणेकरून की आपल्या पोह्यावर जी बसलेली धूळ वगैरे जे असतं घाण ते निघून जाणार आहे. तर परत इथं आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता हे याला आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. पण हे साफ करताना ना त्याच्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला बाहेर काढायचं नाही, जेणेकरून की थोडं पाणी त्याच्यामध्ये राहिलाच पाहिजे. ते एकदम मऊ असं होईल आणि आपल्याला ते मिक्स करताना एकदम सोपं जाईल. यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा, मिरची आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे. तर आता आपण सुरुवातीला आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. ह्या कांद्याचं प्रमाण तुमच्या ह्याच्यानुसार जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर 2 कांदे वापरायचे. जर कमी क्वांटिटीमध्ये असेल तर 1 कांदा लहान मोठे साईजचा घेऊ शकतात. इथं कसं आहे तुमच्या आवडीनुसार. तर इथं आपण ना सुरुवातीला कांदा कट करून घेत आहोत. कांदा कट करताना असा उभा असा कट करायचा नाही, आपल्याला छोट्या पीसेसमध्येच कट करायचा आहे, जेणेकरून की ते आपल्या पोह्याच्या त्या बॅटरमध्ये एकदम मिक्स होईल आणि ते वेगळं नाही पडणार म्हणून. तर बघू शकतात इथे आपण कांदा कट करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला आता कोथिंबीर कट करायची आहे आणि कोथिंबीर कट करताना एकदम छान छोट्या प्रकारची अशी कोथिंबीर आपल्याला कट करायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 मिरच्याही कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकतात की मिरची कट करायची झालेली आहे. तर पोहा कटलेटसाठी लागणारं मिरची, कोथिंबीर, किसलेला बटाटा आणि 1 कांदा इथं कट करून घेतलेला आहे. तर चला आता आपण आपल्या प्रोसेसकडे वळूया. तर इथे एक बाउलमध्ये जे आपण भिजवलेले पोहे होते ना, ते सुरुवातीला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 किसलेला बटाटा टाकायचा आहे. नंतर त्यामध्ये कांदाही टाकायचा आहे आणि कोथिंबीर आणि मिरची यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे. तर यामध्ये 1 चम्मचभर हळद, मिरची पावडर, जिरे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे. तर इथे आपलं पूर्ण टाकून झालेलं आहे. तर आता हे जे बॅटर आहे ना, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून की ते आपण त्याचा पोहा कटलेट एकदम छान प्रकारे बनवू शकू. तर हे मिक्स करताना एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर बघू शकतात की तर आपलं पोहा कटलेटचं बॅटर रेडी आहे. तर आता आपण सुरुवात करू कटलेट बनवण्यासाठी. तर इथं बघू शकतात की लहान मोठ्या साईजमध्ये आपण बनवू शकतो. तर मी बघू शकतात कसं बनवलेलं आहे. हे रेडी आहे आपला आता पोहा कटलेट. तर ह्याला ना तुम्हाला आवडेल तसा शेप देऊ शकतात, ट्रायंगल, स्टार किंवा स्क्वेअर, असं कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्ही याला आकार देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी इथं सर्कलमध्ये त्याला आकार दिलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे एक आपलं पोहा कटलेट रेडी आहे. तर आता आपल्याला यानुसारच पूर्ण असे कटलेट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. बघू शकतात इथं आपले पूर्ण कटलेट बनलेले आहे. तर आता आपल्याला पुढे ना हे कटलेटसाठी आपल्याला ना आपला तवा घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. इथं आपल्याला पूर्ण असे तळायचे नाहीत, फक्त शॅलो फ्राय करायचे आहेत. तर बघू शकतात की यामध्ये आता आपण आपले कटलेट फ्राय होण्यासाठी ठेवत आहोत. तर बघा किती छान दिसत आहेत ना आपले कटलेट. तर इथं एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायची आहे, घ्यायला लगेचच दुसऱ्या म्हणजे पलटायचं नाही, कारण की ते पलटायला आपण जर लगेचच हे केलं तर ते कटलेट पूर्ण असं खराब होतील, म्हणजे मोडल्यासारखे होणार आहेत. आणि त्यावरून आपल्याला ना थोडंसं वरूनही तेल घालून घ्यायचं आहे. मग थोड्या थोड्या वेळाने त्याला हलवत राहायचं आहे.
तर ना आपल्याला इथं आता आपले कटलेट एका बाजूने एकदम छान असे खरपूस भाजलेले आहेत, म्हणजे फ्राय झालेले आहेत. तर बघू शकतात आता इथं ना आपल्याला पूर्ण कटलेट हे पलटी करायचे आहेत. तर इथं आपले पूर्ण कटलेट पलटी करून झालेले आहेत. तर याला ना एकदम मध्यम गॅसच्या फ्लेमवर ठेवायचे आहे, जेणेकरून की ते आतपर्यंत एकदम खरपूस असे फ्राय व्हावे म्हणून. तर इथं रेडी आहे आपले पोहा कटलेट. तुम्हाला आवडले का? आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. तर बाय सगळ्यांना.